मकर रास मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती स्थिरता आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकते. शनी हा तुमचा राशीस्वामी, त्याचा प्रभाव संयम, शिस्त आणि दीर्घकालीन नियोजनावर अधिक भर टाकेल. सूर्य सध्या मीन राशीत असल्यामुळे संवाद, विचार आणि योजनांमध्ये स्पष्टता येण्याची शक्यता आहे. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये चंद्र गोचरातून जात असल्यामुळे मनात नवीन कल्पना निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि शुक्र यांचा सौम्य शुभसंबंध तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमची मते प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे कामकाजात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कामातील शिस्त आणि सातत्यामुळे वरिष्ठांकडून विश्वास वाढेल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची चर्चा ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नियोजन सुधारण्याचा असून एखादा नवीन व्यवहार किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः बांधकाम, जमीन किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात विशेष फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना ह्या आठवड्यात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. स्पर्धा परीक्षा किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी या आठवड्यात कळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा समतोल राखण्याचा असून जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादातून ते तुम्ही सहज सोडवू शकाल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः स्थिर राहील. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा विश्वास वाढवणारा असून एकमेकांशी प्रामाणिक संवाद केल्यास नात्यातील जवळीक वाढण्यास मदत होईल. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न स्थिर राहील, परंतु घराशी संबंधित काही खर्च या आठवड्यात वाढू शकतात. योग्य नियोजन करा, त्यामुळे आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असला तरी कामाचा ताण थोडा वाढू शकतो. त्यामुळे थकवा किंवा शरीरात जडपणा जाणवू शकतो. नियमित चालण्याचा व्यायाम करा. योग आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे आरोग्य चांगलं राहील. विशेषतः हाडे आणि सांधे ह्यांची विशेष काळजी घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 6 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 31 मार्च. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात शनी ग्रहाची कृपा वाढवण्यासाठी शनिवारी सकाळी 1 मुठभर काळ्या तिळाचे थोडे दाणे वाहत्या पाण्यात अर्पण करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 23 वेळेला जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे शनी महाराजांचे अशुभ प्रभाव कमी होतात, जीवनातील अडथळे दूर होतात आणि मेहनतीचे फळ लवकर मिळू शकते.